करीन आणि जाऊन बसीन ज्याला. तू केस करते का आमच्यावर? कर, कोणती केस करते तर. अफजल घेते तो नवऱ्यावर, यानं माझे कपडे फाडले, मग इज्जत तुटाचा प्रयत्न केला. मी खरंच करीन. ती बाई ऑफर नाही देऊ राहिली तुम्हाला, धमकी देऊ राहिली. कोणताच मोका सोड जाऊ नका तुम्ही. समजून सांगतो बायकोला, नाही तर तू काटाच काढीन मी. तू माझ्या बापाला हात लावून पाय. अवकतीत राह, नाही तर बांधातच पुरीन तुम्हाला. तो आम्हाला मारतो, मार ना. जास्त मस्त केल्यावर न करू तू. मी तर म्हणतो ट्रॅक्टर घाला याच्या अंगावर. म्हातारे तू ट्रॅक्टर घालतो का आमच्या अंगावर? घालून तर पाय. अय बाई, येऊ नको जास्त नांदावर, नाही तर घेईन बांधावर. आमचेच बांध करून आम्हाला धमकी देऊ राहिले का? अरे तो इकडे मग पाटा बरोबर नाही तर. लहानपणी राखेल टाळू भरली होती म्हणून दिमाग काम नाही करत, आराम करतो. तुम्ही गावातले 4 लोक बोलवा, ते सांगाल बांध कोणाच्या वावरात आहे. बोलवा 4 लोक, जे खरंय ते सांगा ना ते. हॅलो तात्या, तुम्ही आताच पंचाल घेऊन वावरत या. अरे पण झालं काय? ही नाम्याची बायको चढवली आमच्यावर, बांधा भांडण चालू आहे. चल टेक मी याच्यावर, दुसरी लोक नाही का मला? म्हणजे मी कमी पडू राहिलो तुला? या लवकर, येऊन आले पंच. येऊ दे ना मग, जे खरंय ते खरंय. 4 लोक बी सांगा ना, आमचं तुमच्याकडे वावर निघतं म्हणून. तो नवरे कधी तो ऐकून बोलायला? तुमचं म्हातारा बी असं होतं, बांध कोरे गेलं वर धुऱ्या करून. काय झालं, कशाला बोलवलं एवढ्या लवकर? काका हे लोक बांध करू पाटाभर आत आले, तरी म्हणते अजून आमचं वावर आहे तुमच्याकडे, आणि जेव्हा पाहता बांधच करताय ते. तुमचं दोघांचं सारखंच वावर नीट दोऱ्या धरून मोजून घ्या, ज्याच्याकडे शिल्लक निघन त्यानं सोडून द्या. वा रे वा, सोडून द्या. तू भला वावर सोडून द्यायला लावणारा. जरा नीट बोल. सोडून कसं देऊ आम्ही? एवढ्या कष्टानं कोरलं, म्हणजे एवढ्या कष्टानं गेलो वावर रे. तुमच्याकडे शिल्लक निघलं तुम्हाला सोडणं पडेल ना. तू घर सांभाळ. तू बायको पाकवाना सगळं तोंड काळा करू राहिली. हे तर चोराच्या उलट्या बॉम्बा झाल्या. आम्ही न्याय करायला लावलो आणि आमचाच अपमान करायला लावला. हे घर पहिल्यापासूनच खराब आहे. तो खानदान कोणता निर्मळ आहे? तुझी सून कुडाच्या खोलीतून पळून गेली, ते दिसत तुला? चालला गावाचा न्याय करायला. तुम्ही बोला ना काही. आम्हाला हाताने अपमान नाही करून घ्यायचा. हे असं नाही ऐकत. आता कोर्टानं वावर घेतो मी. आम्हाला बी सगळे कानून कायदे माहितीये. आता जाऊन वकिलाला भेटतो आम्ही आणि तुमच्यावर केस टाकतो. वकील साहेब, आमच्या शेजाऱ्यांना बांध करून आमच्या 1 एकर शेतावर कब्जा केला. बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्हाला न्याय मिळवून देणं हेच मग काम आहे. वकील साहेब, त्याला फाशी शिक्षा द्या आणि 10-15 वर्ष जला सडवा. आता केस माझ्या हातात आली. आता ते शेतावरचा ताबा बी सोडन आणि जेवढ्या वर्षापासून शेत खवराला त्याची भरपाई बी करून देईन. त्याच्या बायकोला टक्कली करा. ताई टेन्शन घेऊ नका. कायद्याच्या हातला लंबे. कधी भेटेल साहेब आम्हाला आमच्या वावरावर ताबा? हेच आपलं थोड्याच 30-40 वर्षात. 30-40 वर्ष थोडे आहे का? तर मी राहणार बी नाही. बाबा हे कसं आहे, सरकारी काम 12 महिने थांब. खर्च किती येईन यात? हेच आपला फक्त 15-20 लाख रुपये. एवढ्या पैसे 2 एकर वावर येतं. अहो तुम्ही पैशाला काय पाहता? पुढच्याशी जिरवा ना. त्याची जिरवाच्या नादात आम्हाला भिकारी कर आणि तुम्ही बांधा बंगले.